कसा, त्याच्या लेकरा बाळाचं शिक्षण कसं होणार, तो अशा पद्धतीनं जर व्यवसायामध्ये सरकारनं हस्तक्षेप केला तर माझा शेतकरी कोलमडेल, मोडेल याची मला भीती वाटते. आणि मला आता असं वाटतं की सरकार नावाच्या भीतीवर जाऊन आता डोसकं धडकावं आणि डोकं फोडून घ्यावं, मग तर ह्याला अक्कल येते का नाही, अशा पद्धतीचा खऱ्या अर्थानं वेदना प्रचंड माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनाला होत आहे. मी 350 किलोमीटरचा प्रवास करून मी इथवर धावत पळत परतूर तालुक्यातनं या ठिकाणी मी आलो. याचं कारण, अरे माझा शेतकरी भोळा भाबडा, तुम्ही त्याला तिची जनावर तुरुंगात घालायला निघाला. अरे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं घडतंय की शेतकऱ्याची जनावर सुद्धा कैद होऊ शकतात, तुरुंगात जाऊ शकतात. हे पहिल्यांदा घडायला लागलंय. हा अन्याय आहे शेतकऱ्यावरती. पेरणी हंगाम हा विशेषतः जून मध्ये सुरू होतो. मे मध्ये शेताची डागडुजी होत असते. मग नांगरट असेल, पाठ मारणं असेल, फळं धरणं असेल, ही शेतीची कामं मे महिन्यामध्ये शेतकरी करत असतो. आणि अशा काळामध्ये शेतकरी वेगवेगळ्या बाजारामधून बैल खरेदी करत असतो. आणि बीड जिल्ह्यातून बाजारातून शेतकऱ्यांनी सांगोला तालुक्यातील धायटी गावातील शेतकऱ्यांनी बैल खरेदी करून आणलेले. त्यांच्याकडे बाजाराची पावती सुद्धा आहे खरेदीची. मुळामध्ये हा पशुपालनाचा जो व्यवसाय आहे हा गेली हजारो वर्ष विना तक्रार हा चाललेला, खऱ्या अर्थानं शेतकरी, व्यापारी, खरेदीदार, विक्री करणारे असा आपसात चाललेला हा व्यवसाय आहे. आणि तो वर्षानुवर्ष गुण्यागोविंदानं चाललेला आहे. मला वाटतं की सरकारनं शेणामुतामध्ये हात घालायची गरज नाहीये. सरकारला हात घालायचा आहे तर दारू, गुटखा, गांजा, आपू यामध्ये हात घालावा. आमच्या जनावराला कोण पाणी पाजायला येत नाही, चारा घालायला येत नाही, ते टिकोजीराव या राज्यामध्ये सरकारच्या आश्रयाखाली शेतकऱ्याचा गोठा लुटमार करणारे कोण. आणि मी सरकारला नम्रपणानं विनंती करतो, तुम्हाला गाई म्हैशी पाळणाऱ्या, शेणामतात हात असणाऱ्या शेतकऱ्याच्या मताच्या पेटीची गरज नाही आहे का? तुम्हाला नेमकी जातीपातीचीच मतं पाहिजे आहेत का? तुम्हाला शेतकऱ्याची मतं नको आहेत का? कशासाठी तुम्ही या शेतकऱ्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही यायला लागलाय? काय तुमचं शेतकऱ्यांना वाईट केलेलं आहे? नाहीतर आमचे शेणामुतात हात आहेत. हे हात आता रस्त्यावर लढायला सुद्धा माग पुढं बघणार नाहीत. या सरकारमध्ये मग कायदा असं का तिकडे वेगळा इकडे वेगळा? अरे बाबा, वर्षानुवर्ष आम्ही जनावर पाळतो. ह्यांना डोकं फिरलंय सगळ्यांचं. ह्यांना मला सांगायचं आहे, शेळ्या, बोकडं, मेंढ्या हजारोनं रोज कापती ती. शेळ्या सफाईला पाहिजे होत्या, मेंढ्या सफाईला पाहिजे होत्या, बोकडं सफाईला पाहिजे होती, कोंबड्या तर ट्रकानं खाते ती, कोंबड्या सफाईला पाहिजे होत्या त्या. अरे का शेळ्यांची संख्या जनगणनेमध्ये बोकडांची संख्या वाढली का घटली नाही? ती कापलं म्हणून घडतंय दवा ती. असं त्याचं शास्त्र नाही आहे. कारण पूर्वी देशी गाय याची संख्या होती. याचं कारण पूर्वी संकरित जातीच्या गायी नव्हत्या. लोक देशी गाय पाळायचे, दूध बी व्हायचं, शेण बी व्हायचं, आणि तिच्या पोटाला येणारा जो खोंड आहे तो अवताला चालायचा. कारण शेतकऱ्याची शेती ही बैलाच्या खांद्यावरती होती. आता यांत्रिकीकरण झालं, बैलाचं काम कमी झालं. बैल नांगरायचा पूर्वी, तो नांगूर थांबला, पळप्याला बैल असायचा, डुब्याला बैल असायचा, पाभरीला बैल असायचा. आता ह्या न कळणाऱ्यांना काय सांगावं बैल कवा आणि कसा वापरत होती ती? काय लक्षात आलं का? आणि यांत्रिकीकरण झाल्यामुळं देशी गायी कमी झाल्या की यांना समजना झालंय. संकरित गायी वाढल्या का तर दूध आणि शेण मिळतं. या पोलिसांच्या बाबतीमध्ये अरे काय ही काय गांजाची वाहनं होती का? काय शेतकरी आपो घेऊन निघालाय का?
अरे मग आम्ही जनावरं विकायचे नाहीत तर सरकारनं जनावर खरेदी विक्रीचे केंद्र रेशन दुकानासारखे गावागावात काढावी. सरकारच्या दुकानावर आम्ही जनावर विकायला घेऊन जातो. सरकारच्या दुकानावर आम्ही गाई म्हशी विकायला घेऊन जातो. जी किंमत बाजार मूल्य असेल तो सरकारनं द्यावा आणि जनावर खरेदी करावी. अरे आम्हाला इथं तर व्यवसाय चांगला करून दे. गो हत्याबंदी कायदा हा आता गो पालक हत्या कायदा बनलेला आहे आणि म्हणून हा कायदा रद्दच झाला पाहिजे ही भूमिका गावगाड्यातल्या शेतकऱ्याची आहे. आणि मी सरकारला इशारा देतो, हे तुम्हाला मागात पडेल. तुम्ही शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये हात घालू नका. शेतकरी या तथाकथित गो रक्षकांना वैतागलेला आहे. पाहिजे असेल तर शेतकऱ्याची जनावरं उद्यापासून सरकारनं योग्य किमतीला खरेदी करावी आणि सांभाळावी. ते एवढा त्रास शेतकऱ्यांना व्हायला लागलाय आणि म्हणून निश्चितपणानं मी सरकार मायबाप सरकारला विनंती करतो, तुम्ही गाय घ्याला म्हशी घ्याला, तुम्ही अनुदान देता, बैलाला अनुदान देता, मग ती काही गळ्यात बांधून हिंडू का रे बाबा. आमच्याकडे 10-12 जनावर झाले हो, माझी जर सांभाळायची क्षमता नसेल तर. आणि कारण मी जरी सरकारमध्ये असलो तर पहिला मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. अरे आमचा शेतकरीच नाही वाचला तर सदाभाऊ वाचून काय करायचं, त्याचं काय लोणचं घालायचं.